थोडा भाग ज्ञानोबा आहे. विश्वातला दुसरा चमत्कार आहे, त्यांना बसायला तर मांडी नव्हते, मांडीवर कशे ज्ञानोबा आहे. विश्वातला तिसरा चमत्कार आहे, सका भाऊच गुरु केला ज्ञानोबा आहे. विश्वातला चौथा चमत्कार आहे, सगळ्यात उशिरा आले लवकर गेले ज्ञानोबा आहे. आणि विश्वातला पाचवा चमत्कार आहे, ज्यांच्या समाधीला साक्षात भगवंत रडले त्याला ज्ञानोबा आहे म्हणतात. आणि म्हणून बसलेली माणसं ध्यानात ठेवा, ज्ञानेश्वरी ग्रंथ नाहीये, ज्ञानेश्वरी ग्रंथ नाहीये. मग ज्ञानेश्वरी काय आहे? 22 वर्षाच्या बालकाने 9 रसाने भरलेला निर्माण केलेला अमृताचा समुद्र म्हणजे ज्ञानेश्वरी. बालक 22 वर्षाचा आहे, पण 22 वर्षाच्या बालकाने 9 रसाने भरलेला निर्माण केलेला अमृताचा समुद्र म्हणजे ज्ञानेश्वरी. आणि हाच प्रकार जसा ज्ञानोबारांच्या बाबतीत आहे, तोच प्रकार नामदेवरायांच्या बाबतीत आहे. विश्वातले पहिले संत आहे की ज्यांच्या कीर्तनात देव नाचला, नामदेव महाराज आहे. विश्वातले दुसरा चमत्कार आहे नामदेव महाराजांचा, मेलेली गायच कीर्तनात जिवंत झाली, नामदेव महाराज आहे. तिसरा चमत्कार आहे नामदेव महाराजांचा, परिसराला दगडाला हात लावला, चंद्र वाहिला, परी झाला. तिसरं कारण आहे, मंदिरात फिरलं नामदेव महाराज. आणि जगातले सगळ्यात देवाचे लाडके संत नामदेव महाराज. आणि विश्वातला सगळ्यात मोठा चमत्कार, सगळ्या संतांमध्ये जास्त वयाचे संत नामदेव. नामदेव महाराजांचं जीवनचरित्र पहा, सगळ्यात जास्त वयाचे संत नामदेव महाराज. देव बोलला नामदेव बाबा, देव हसलाय नामदेव महाराज, देव जेवलाय नामदेव महाराज, देव नाचलाय नामदेव महाराज, मंदिर फिरलाय नामदेव महाराज, मेलेली गाय जिवंत झाली नामदेव महाराज, परिसराला हात लावला, दगडाला हात लावला, परी झाला नामदेव महाराज. आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग नामदेव महाराजांचा काकड्याच्या मालिकेतला तिसऱ्या मालिकेतला 5व्या नंबरचा अभंग आहे. काकड्याला एकूण 9 मालिका आहेत. 9 रूप पाहता लोचनी, एग इटाबाई, एष्क मालिका, उच्चनीच काही, पुण्यवंत व्हावे दुसरी मालिका, सुंदर ते ध्यान, नको ब्रह्मज्ञान तिसरी मालिका, उठावटा प्रभा झाली तुझी निडळी चौथी मालिका, ज्ञानियांचा राजा 5वी मालिका, योगी या दुर्लभ 6वी मालिका, चित्ती तुझे पाय 7वी मालिका, एक मुका, एक बैरा, एक जोगी आणि एक गवळण बरोबर काकडा. आणि काकडा हे भजन नाहीये, काकडा ही भाव समाधी आहे. काकडा भजन नाहीये, काकडा भाव समाधी आहे. हरिपाठ भजन नाहीये, हरिपाठ हा संप्रदायाचा आत्मा आहे. आत्मा आहे तो. आपल्याकडे जे उड्या मारून हरिपाठ म्हटला जातो ते चुकीचं आहे. गाण्याच्या लाडी चाली लावून म्हणला जातो तो चुकीचा आहे. नाचून हरिपाठ नाहीये. हरिपाठातले 27 अभंग हे संप्रदायाचा प्राण आहे, आत्मा आहे तो. ते शांतच म्हटले पाहिजे. आपण तसं करीत नाही. आपण ज्ञानेश्वरी पारायण करतो तर पारायण संपल्यावर नाश्ता येतो मध्यभागी, तर पोह्यातला करी पत्ता ज्ञानेश्वरी उठतो, अशी पट्ट आहेत. आणि मग ववी म्हणतो किंबहुना तुमचे केले पोहे खाऊन मोकळे झाले. आपण त्याच्यावर पोहे ठेवतो. ज्ञानेश्वरी ग्रंथ नाहीच आहे, ज्ञानेश्वरी ग्रंथ नाहीच आहे. या विश्वात आईचं नाव ज्ञानेश्वरीत नाहीये, वडिलांचं नाव ज्ञानेश्वरीत नाहीये, देवाचं नाव ज्ञानेश्वरीत नाहीये. ज्ञानेश्वरीमध्ये 9033 ओव्या आहेत, 3500 दृष्टांत आहेत, 1.25 लाख शब्द आहेत. आणि सगळ्या ओव्या श्री गुरु निवृत्तीदादासाठी. सगळ्या सख्या भावाला गुरु करणारे विश्वातले पहिले संत ज्ञानोबा आहेत. ज्ञानेश्वरी शिव्या नाही आहेत. ज्ञानेश्वरीतले शब्द गाथ्यात शिव्या आहेत. गाथ्यात का शिव्या आहेत? गाथ्याचा अधिकारी वेगळा आहे आणि ज्ञानेश्वरीचा अधिकारी वेगळा आहे. बऱ्याच लोकांचं म्हणणं आपण परमार्थ करतो ते चुकीचं आहे. लोकांसाठी करूच नका, आपल्या आनंदासाठी करा. आपण आनंद मिळवला. इथं शब्द बघा किती सुंदर आहे. तो शाव आहे आणि तो शो निमज द्या. इथं 2 शब्द घातले. तो शाव आहे, तो शो. आपल्याला आनंद झाला पाहिजे, जगाला आनंद देऊन काय. आणि ध्यानात ठेवा, ही एवढी बसलेली जे ग्राउंड भर एवढी लोक आहेत, ही संसारी माणसं आहेत. यांच्यात तुम्हाला सुखाची अपेक्षा मिळणं म्हणजे केवढा मूर्खपणा आहे.
यांच्यामध्ये जर तुम्ही सुख अहो ही व्यापून गेलेली संसारातली किडे आहेत हे. यांच्या डोक्यात बायको, पोरग, सासरवाडी, गाडी, बंगला, पैसा आणि होईल तेवढं जनता लुटणे याच्यापेक्षा यांच्या डोक्यात आहे काय? संसारी माणूस येतो. वाक्य ऐकायचं का? संसारात रंगलेलं मन कधी परमार्थ करू शकत नाही आणि संसारावर उदास झालेलं मन कधी देव आपला केल्याशिवाय राहत. आता 100 माणसं हॉटेल पुढे बसले, काही ओव्या बनतील का? हरिपाठाचं कडवं म्हणणार आहे का? हे साबण न घेता, घसरा न घेता लोकांची धुना धुणारी माणसं ती. 15 बाया गार्डन मध्ये बसल्या, मग त्या काय हरिपाठावर बोलल्यात का? स्वतःच्या पोटच्या मुलानं हरिपाठावर बोल. स्वतःच्या मुलाच्या बायकोचा म्हणजे सुनाचं कुटळ गार्डन मध्ये येऊन करणारी माणसं आहेत, यांना हरिपाठ सांगता का? मोल न घे साबण